आजचे सोने भाव 1,40,000 रुपये घसरण. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. किती घसरण? 1,40,000 रुपयाची घसरण आज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे भाव पाहायला मिळणार आहेत. तसेच चांदीचे भाव पण सांगतो. तर आज काय उलटफेर झाली, घसरण किती झाली, सर्व गोष्टी सांगतो. आणि महत्वाची अपडेट, 1,40,000 रुपयाची घसरण आज पाहायला मिळत आहे. तर जाणून घेऊया आपण संपूर्ण भाव. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक माहिती नीटपणे समजून सांगतो. तज्ज्ञांनी काय सांगितलेलं आहे, ही वेळ सोनं खरेदी करण्याची आहे की नाही, पुढे चालून काय होणार आहे, या सर्व गोष्टी सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. माझी विनंती एकच आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. बघा आता संपूर्ण माहिती. हे बघा, आजचे सोने भाव आपण बघत आहोत. तर 1,40,000 रुपये घसरण. चला आता फायनली संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. पहिले मी तुम्हाला सुरुवातीला 18 कॅरेट सोन्याचा भाव सांगतो. जास्त तुमचा टाइमपास होणार नाही, इथे डायरेक्ट मुद्द्याचं तुम्हाला मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही एवढं जण व्हिडिओ बघता, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवर पॉइंट टू पॉइंट माहिती मिळत असते आणि संपूर्ण ताजे भाव पाहायला मिळत असतात तुम्हाला. हे बघा, 18 कॅरेटचा सोन्याचा भाव, 1 ग्रामचा भाव तुम्ही इथे बघू शकता. 1 ग्रामचा भाव आहे 11,475 रुपये. किती? 11,475 रुपये हा 1 ग्रामचा भाव आहे. आता जी 1,40,000 रुपयाची घसरण आहे ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. पहिले भाव समजून घ्या, मग सांगतो कुठे घसरण झालेली आहे, कोणत्या कॅरेटमध्ये, 18 कॅरेट का 22 कॅरेट का 24 कॅरेटमध्ये कुठे घसरण झालेली आहे ते तुम्हाला बरोबर समजेल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. हे बघा, पहिले भाव समजून घेऊया आपण. 1 ग्रामचा भाव आज 18 कॅरेटचा 11,475 रुपये आहे. एक तोडा 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,750 रुपये आहे. हे होते 18 कॅरेटचे भाव. सध्या तुम्ही बघत आहात, मागील 1-2 दिवसाचा आपण विचार केला तर मागील एक दिवस किंवा 2-3 दिवसच्या तुलनेने हे भावमध्ये थोडी वाढ आहे, 300-400 रुपयाची. तर 1 ग्राम मध्ये भाव आहे म्हणजे 1 तोड्यामध्ये पण भाव वाढ आहे. ओके, 1-2 दिवसाचा विचार केला तर. परंतु सर्वकालीन उच्चांकापासून हे भाव फारच कमी आहेत, कारण हे 13,000 पर्यंत गेलेले भाव आहेत उच्चांकापर्यंत. तर 11,475 रुपये पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे घसरण तर आहेच उच्चांकापासून, परंतु 1-2 दिवसाची तुलना केली तर यामध्ये भाववाढ आहे. समजलं तुम्हाला? चला आता 18 कॅरेट भाव समजला आपण. आता 22 कॅरेट सोन्याचा भाव बघा. 22 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा भाव 14,025 रुपये आहे आणि 1 तोडाचा भाव तुम्ही बघू शकता 1,40,250 रुपये. तर हे 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. 22 कॅरेट सोन्यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. हे बघा, 1 ग्रामचा भाव 14,025 रुपये आहे. हा भाव पण उच्चांकापासून यामध्ये घसरण आहेच, परंतु मागील 1-2 दिवसाच्या तुलनेने हे भावमध्ये वाढ आहे 200-300 रुपयाची. परंतु सर्वकालीन उच्चांकापासून यामध्ये पण घसरण आहे, कारण हे भाव 16,000 ते 17,000 पर्यंत गेले होते, उच्चांकापर्यंत गेले होते. परंतु बघितलं तर उच्चांकापासून हे भावमध्ये घसरणच आहे, भाव कोसळलेलेच आहेत उच्चांकापासून. 1-2 दिवसाच्या तुलनेने भावमध्ये वाढ आहे. समजलं तुम्हाला? 1 तोड्याचा भाव 22 कॅरेटचा 1,40,250 रुपये आज तुम्हाला हे रेट 22 कॅरेटचे पाहायला मिळत आहे. तर हे ताजे भाव आहेत, कोणीच एवढे ताजे भाव सांगणार नाही, मी तुम्हाला सांगते. चला ठीक आहे. आता तुम्हाला 1,40,000 रुपयाची घसरण कुठे झालेली आहे, काय झालेलं आहे त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आता फायनली आपण 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव बघूया. आणि 18 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्ध नसतं का? मग शुद्धच असतं, परंतु ते टक्क्यामध्ये असतं. 91% जे आहे, 91% शुद्ध सोनं 22 कॅरेट असतं, 91%. आणि 99.9% 24 कॅरेट सोनं शुद्ध असतं. चला समजलं? चला हे आता 22 कॅरेटचे बघितले, 24 कॅरेटचे बघा. 24 कॅरेट गोल्ड रेट, 1 ग्रामचा भाव तुम्ही इथे बघू शकता 15,300 रुपये. हा 1 ग्रामचा भाव आहे 24 कॅरेटचा. किती? 15,300. आणि 24 कॅरेटचा 10 ग्रामचा म्हणजे 1 तोड्याचा भाव आपण बघितला तर 1,53,000 रुपये भाव आहे आजचा ताजे भाव, ताजे रेट. ओके, तर काल संध्याकाळी यामध्ये घसरण झाली होती, परंतु आज पुन्हा यामध्ये वाढ झालेली आहे.
24 कॅरेटचा भाव 1 ग्रामचा 15,300 रुपये 1 ग्रामचा आपल्याला आज पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट शुद्ध सोनं असतं, तुम्हाला सांगितलं मी 99.9%. ओके, 99.9% शुद्ध सोनं असतं. आता महत्वाचं मी तुम्हाला काय सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. 1 ग्रामचा भाव किती पाहायला मिळत आहे, 15,300 रुपये, बरोबर. तर हा भाव उच्चांकापर्यंत किती होता, 18 ते 19,000 पर्यंत गेला होता. तर त्या उच्चांकापासून या भावामध्ये घसरणच आहे. परंतु मागील 1-2 दिवसाची तुलना केली तर यामध्ये थोडीफार वाढ आहे 300-400 रुपयाची. समजलं. तर हे होते 24 कॅरेटचे 1 ग्रामचे 15,300 आणि 1 तोळ्याचे 1,53,000 रुपये 24 कॅरेटचे भाव. 15,300 आणि 1,53,000 भाव होते हे 1 ग्राम आणि 1 तोळ्याचे 24 कॅरेटचे. समजले. चला आता फायनली तुम्हाला मी तुम्ही म्हणाल आता की घसरण कुठे आहे, 1,40,000 रुपयाची घसरण कुठे आहे, बघा ते आता माहिती. आता फायनली आपण चांदीचा भाव बघत आहोत. चांदीचा भाव इथे तुम्ही बघू शकता, प्रति किलो 2,60,000 रुपये भाव आहे. आणि काल संध्याकाळी ना भाव उतरले होते, 2,55,000 पर्यंत गेले होते, परंतु पुन्हा वाढ झाली आणि 2,60,000 पर्यंत प्रति किलो आपल्याला चांदी पाहायला मिळत आहे. आणि 10 ग्रामचा विचार केला तर 2600 रुपये भाव आहे चांदीचा. किती, 2600 रुपये भाव आहे चांदीचा. समजलं. चला ठीक आहे. आता समजून घेऊया आपण महत्वाचं 1,40,000 रुपयाची घसरण बद्दल माहिती. ओके, आता 1,40,000 ची घसरण कुठे आहे बघा. तर बघा आता 1,40,000 रुपयाची घसरण मी तुम्हाला बोललेलो आहे, बरोबर. तर ती 1,40,000 रुपयाची घसरण कुठे आहे बघा. हे बघा, सर्वकालीन उच्चांक चांदीचा किती होता, तर 4 लाख प्रति किलो मध्ये चांदी गेली होती. किती, 4 लाख पर्यंत, बरोबर ना. 4 लाख पर्यंत चांदी गेली होती. आणि आता 1 किलो चांदीचा भाव किती आहे, 2,60,000, बरोबर ना. तर मग यांची जर आपण यामध्ये 4 लाख मधून 2,60,000 रुपये जरी मायनस केले तर आपल्याला 1,40,000 रुपये पाहायला मिळत असतात. म्हणजे एवढी घसरण झालेली आहे. किती, 1,40,000 रुपयाची घसरण ती चांदीमध्ये सर्वकालीन उच्चांकापासून झालेली आहे. किती, तर 1,40,000 रुपये ही घसरण जी आहे. चांदीचे भाव 4 लाख पर्यंत गेले होते प्रति किलो मध्ये सर्वकालीन उच्चांक. तर त्या उच्चांकापासून हे भाव स्वस्तच आहेत, घसरणच आहे. कितीची, आणि 1,40,000 ची घसरण, सर्वात मोठी घसरण चांदीमध्ये आहे उच्चांकापासून. आणि जरी कालच्या तुलनेने विचार केला तर मग यामध्ये वाढ आहे, कारण 2,55,000 वरून डायरेक्ट 2,60,000 पर्यंत भाव वाढलेला आहे, म्हणजे 5,000 रुपये वाढलेले आहेत, असं आहे ते. म्हणजे 1-2 दिवसाचा विचार केला तर वाढ आहे, आणि सर्वकालीन उच्चांकाचा विचार केला तर घसरण आहे ती पण मोठी. 1,40,000 रुपयाची घसरण आहे चांदीमध्ये सर्वकालीन उच्चांकापासून. समजलं असेल तुम्हाला संपूर्ण भाव नीट, पण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगितलेली आहे. आणि हे होते आजचे सोन्याचे भाव. सध्या काय होत आहे की सोन्याचे भाव मध्ये थोडीफार चढ उतार होत आहे, म्हणजे 200-400 रुपये वाढ, 200-400 रुपये घसरण असं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु सर्वकालीन जो उच्चांक होता त्याला अजूनपर्यंत सोनं किंवा चांदीने गाठलेलं नाही. एवढा उच्चांकापर्यंत जेव्हा सोनं गेलं होतं त्या उच्चांकापर्यंत गेलेलं नाही, त्यामध्ये घसरणच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चांदीमध्ये सर्वात मोठी घसरण 1,40,000 रुपये घसरण आहे सर्वकालीन उच्चांकापासून. आलं तुमच्या लक्षात. चला ठीक आहे. हे होते सोनं चांदीचे आजचे ताजे भाव. आता तज्ञ काय म्हणत आहे, पुढे चालून सोनं काय होणार आहे. तज्ञांनी माहिती दिली आहे की पुढे चालून सोनं मध्ये वाढ होऊ शकते असं त्यांचा अंदाज आहे. वाढ होईल की नाही होईल ते तेव्हा बघावं लागेल, परंतु तज्ञांनी म्हटलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे मी, की पुढे चालून 2026च्या शेवटी भाव वाढतील. त्यामुळे ही योग्य वेळ आहे, तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायचं असेल तर ते पण टप्प्याटप्प्याने खरेदी करा असं देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे. चला ठीक आहे. त्यांनी जी माहिती दिली आहे ती तुम्ही केवढी फॉलो करता हे तुमच्यावरती आहे, कारण मी फक्त तुम्हाला आजचे भाव सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये, कुठलाही सल्ला दिलेला नाही. फक्त जे तुम्हाला कोणी काय सांगत आहे, जे स्टेटमेंट कोणी काय सांगत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि आजचे ताजे भाव, एकदम दमदार भाव जे तुम्हाला आज मार्केटमध्ये पाहायला मिळतील तेच भाव सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगतो. एकदम सर्वप्रथम मीच सांगत असतो, ताजे भाव तुम्हाला मीच सांगत असतो. चला ठीक आहे. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा. महत्त्वाचं या व्हिडिओची टिप हे बघा, तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल किंवा कुठेही आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
तुम्ही तुमचा सोनाराचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव सांगितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. फक्त आजचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत, ते पण ताजे भाव सांगितलेले आहेत. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.